उज्ज्वला थिटेंच्या संदर्भातली पुढची महत्त्वाची बातमी। उज्ज्वला थिटे अर्ज अवैधता प्रकरणी सोलापूर जिल्हा सत्र न्यायालयामध्ये उद्या पुन्हा सुनावणी होणार आहे। दोन्ही बाजूचा उद्या युक्तिवाद होणार असून उज्ज्वला थिटेंचे वकील दत्तात्रय घोडके यांनी आज माहिती दिलेली आहे। नगर परिषदेच्या नगराध्यक्षाचा डायरेक्ट निवडून येण्याच्या नगराध्यक्ष पदाचा जो नियम आहे त्याच्यामध्ये स्पष्ट लिहिलंय की जिथं अपील प्रलंबित आहे तिथलं विड्रॉल अपीलाचा निर्णय झाल्यानंतर परमिसेबल आहे। त्याच्या आधी कसं केलं हा प्रश्न आहे ना। आता या संदर्भात उद्या काय नक्की होणार आहे? या संदर्भामध्ये अपीलाचा तर युक्तिवाद होईलच उद्या, आणि उद्या अपीलामध्ये आमचा निर्णय होईल। त्या अनुषंगाने आम्ही पुढे आमची बाजू मांडणारच आहे। त्या नामनिर्देशन पत्राचं काय केलं, कशा पद्धतीने काय, आमची केसच ती आहे ना कोर्टात। पण कंडक्ट जे आहे एकंदरीत ह्या निवडणुकीवर ज्या पद्धतीने प्रश्नचिन्ह निर्माण केलं गेलं अर्जदाराच्या वतीने, त्यात काहीतरी क्रक्स दिसतोय का नाही? पानघर नगरपंचायत बिनविरोध झाल्याचा जल्लोष अमेरिका आणि लंडन पर्यंत तुम्ही पोहोचवला, फुगड्या खेळल्या, खांद्यावर बसलात, नाचलात आणि फटाकड्या उडवल्या। हे सगळं तुम्ही केलं। ज्यांचा सरस्वती शिंदे यांचा अर्ज विड्रॉल केल्याचं तुम्ही निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी जे डिक्लेअर केलेलं आहे त्या संबंधित सरस्वती शिंदे यांनी अतिशय उत्साहामध्ये मुलाखत देऊन सांगितलं की अर्ज आम्ही विड्रॉल केला। आणि मग पाटलीनबाई पहिल्यांदा नगरपंचायतीच्या पहिल्या नगराध्यक्ष झाल्याचा आनंद आपण साजरा केला। हे सगळं बेकायदेशीर झालं, निवडणूकच बिनविरोध झालेलीच नाही। आता उलट्या फुगड्या खेळा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।